मित्रांनो, काल महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशमींद केसरी बकासूर आणि बकासूरसोबत पळाला दुर्गा. मित्रांनो, बकासूर सलग 2 वर्ष या महाराष्ट्र केसरी मैदानाचा एक नंबर मानकरी आहे. या मैदानात मित्रांनो बकासूरपेक्षा एका ड्रायव्हरची, एका चालकाची चर्चा खूप झाली आणि तो ड्रायव्हर आज महाराष्ट्रात गाजतोय, तो म्हणजे आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर. हे आहे तरी कोण? तर मित्रांनो, त्यांचं खरं नाव आप्पा ड्रायव्हर आहे आणि त्यांना आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर म्हणून ओळखलं जातं. आणि तो उर्मिलाताई यांच्या घरचाच कंदूरचा राजा आणि अर्जुन यांचा फिक्स ड्रायव्हर आहे. आणि काल खरंच त्या आप्पा ड्रायव्हर यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण की त्यांचं एक स्वप्न होतं बकासूरच्या गाडीवरती बसण्याचं आणि काल ते स्वप्न पूर्ण झालं. आणि स्वप्न पूर्ण होत असताना त्यांनी एकच नंबर केला, असा हा इतिहास घडवून ठेवला आप्पा ड्रायव्हर यांनी. आणि खरंच त्यांच्या काल चेहऱ्यावरती समाधान संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. मित्रांनो, त्यांना एक प्रश्न विचारला, जो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे की बैलगाडी क्षेत्रातील देव बकासूरची गाडी जास्त का मानली जाते. तर मित्रांनो, त्यांनी मुलाखत देत असताना सांगितलं की बकासूरला एवढी स्पीड आहे की जर त्याची गाडी मानली नाही तर गाडी फॉलच होणार. म्हणजेच की शेजारच्या बैलाचा आणि बकासूरच्या स्पीडचा ताळमेळ होत नाही आणि त्यामुळे गाडी फॉल होते आणि काहीसुद्धा अपघात घडू शकतो. आणि बकासूर एवढं स्पीड आहे की त्याला कंट्रोल करणं कोणाचं पण काम नाही, त्यामुळेच गाडी बांधली जाते. मित्रांनो, तुमचं यावर मत काय? बकासूरची गाडी का बांधली जाते? कमेंट करून नक्की सांगा. तर हे होते आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर. यांच्याबद्दल तुमचं मत काय? काल गाडी कशी आणली हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आप्पा ड्रायव्हर यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता मग भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.